सध्या उन्हाळ्याची दाहकता वाढत आहे आणि जिल्ह्यातील जे 3 मोठे प्रकल्प आहेत, 7 लघु प्रकल्प आहेत, या प्रकल्पाचा विचार केला तर एकंदरीत 33% जलसाठा असताना, म्हणजे पुरेसा जलसाठा असताना जिल्ह्यातील 11 शहरांना या ठिकाणी जवळपास 10 ते 12 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो। म्हणजेच नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी नियोजन न करता आल्यामुळे शहराला पाणी पुरवठा हा उशिरा केला जातोय। चिखली शहराला पाणी पुरवठा हा 8 ते 10 दिवसानंतर होतोय। विशेष म्हणजे लोणार नगरपालिका अंतर्गत या ठिकाणी जवळपास 20 दिवसानंतर शहराला पाणी पुरवठा केला जातो। खामगाव शहराला सुद्धा या ठिकाणी 10 ते 12 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातोय। मात्र जिल्ह्यातील जे 3 मोठे प्रकल्प आहेत, 7 लघु प्रकल्प आहेत, 98 छोटे प्रकल्प आहेत, एवढा मोठा या जलसाठा प्रकल्पामध्ये असताना सुद्धा नगरपालिकाला या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणं वेळेवर होत नाहीये। नियोजन कोलमडलेलं आहे आणि तात्काळ या ठिकाणी नियोजन करून ग्रामस्थांना या ठिकाणी पाणी पुरवठा करावा अशी मागणी वारंवार होते। जिल्हा प्रशासनाने सुद्धा दुसरीकडे या ठिकाणी पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन केलेलं आहे। मात्र मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी नियोजनाअभावी शहरांना पाणी पुरवठा करणं या ठिकाणी जमत नाहीये। त्यामुळे नागरिकांची वारंवार वरड होते आणि शहराला या ठिकाणी जवळपास 10 ते 12 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे नागरिकांची वरड ही या ठिकाणी थांबवावी आणि नियोजन या ठिकाणी व्यवस्थित करावं, जेणेकरून ग्रामस्थांना वेळेवर पाणी मिळेल अशी मागणी या शहरातील जिल्ह्यातील नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा।